नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओंकार स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवरती। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वनरक्षक आणि वनसेवक या भरती केव्हा निघणार आहे, यासाठी शिक्षण पत्राचं काय आहे, वय मर्यादा काय आहे, फी किती आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती ऑल वर प्रेस करा, जेणेकरून या भरतीच्या प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील आणि या भरतीच्या सर्व माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। जर विद्यार्थी मित्रांनो वनसेवक आणि वनरक्षक भरती ही टोटल 14,000 प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे। विद्यार्थी मित्रांनो 14,000 जागांसाठी ही भरती निघणार आहे। वनरक्षक आणि वनसेवक पद हे नव्यानं निर्माण झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो वनसेवक पद हे नव्यानं निर्माण झालेलं आहे। या भरतीमध्ये वनसेवक हे पद नव्यानं निर्माण झालेलं आहे। वनसेवक या पदासाठी शिक्षण पात्रता तुमची 10वी पास आणि 12वी पास पाहिजे। जर तुमचे ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही वनसेवक या पदासाठी अर्ज करू शकत नाही। विद्यार्थी मित्रांनो वनसेवक या पदासाठी अर्ज करू शकत नाही। फक्त आणि फक्त तुम्ही 10वी आणि 12वी पास असाल तरच तुम्ही वनसेवक या पदासाठी अर्ज करू शकता। वनसेवक या पदासाठी वय मर्यादा 18 ते 38 ठेवण्यात आलेली आहे। 18 ते 38 वय मर्यादा वनसेवक या पदासाठी। वनसेवक पदामध्ये पेपर असणार आहे। वनसेवक पदामध्ये पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वनसेवक या पदामध्ये। आणि वनरक्षक या पदासाठी शिक्षण पात्रता तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही वनरक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकता। आणि तुमचं जर ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक या पदासाठी वनरक्षक पदामध्ये 18 ते 27 वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो वय मर्यादा 18 ते 27 आणि तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही वनरक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकता। आणि तुम्ही SC ST कॅटेगरीचे जर असाल तर तुम्ही 18 ते 32 वर्षापर्यंत तुम्ही या भरतीमध्ये वनरक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकता। वनरक्षक या पदासाठी फी किती आहे तर जर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक या पदासाठी मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय आहे। वनरक्षक या भरतीची सिलेक्शन प्रोसेस फर्स्ट म्हणजे तुमचा पेपर असणार आहे, दुसरं म्हणजे ग्राउंड असणार आहे, तिसरं म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि चौथं म्हणजे तुमचं मेडिकल असणार आहे। अशी ही सिलेक्शन प्रोसेस आहे। पेपर हा तुमचा 120 मार्काचा असणार आहे आणि ग्राउंड तुम्हाला 80 मार्काचा असणार आहे। ग्राउंड मध्ये तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग मारायचे आहे 17 मिनिटात। 17 मिनिटाच्या वर तर वेळ गेला तर तुमचे मार्क कमी कमी होत जाणार आहे। ग्राउंड 5 किलोमीटर पुरुषांसाठी 5 किलोमीटर मारायचा आहे 17 मिनिटात। 17 मिनिटाच्या जर वर गेला वेळ तर मार्क्स कमी कमी होत जाणार आहे पुरुषांसाठी। महिलांसाठी 3 किलोमीटर ग्राउंड मारायचा आहे 12 मिनिटात महिलांसाठी। आणि उंचीचा जर विचार केला या भरतीमध्ये उंची 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी, महिलांसाठी 155 सेंटीमीटर ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये तुम्हाला पैदल चालायचं आहे 25 किलोमीटर 4 तासात पुरुषांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर चालायचं आहे 4 तासात। अशी ही ग्राउंडची प्रोसेस आहे। विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती ऑल ओवर प्रेस करा, जेणेकरून या भरतीच्या प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील। आणि जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। आजच्यासाठी इथंच थांबतो।
भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.